सगळ्यांचाच वांदे झालेलं आहे घर चालवण्यासाठी। त्यात घर भाडं, परत बचत गटाचे हप्ते, याकरता भरपूर म्हणजे त्रास व्हायला लागलेला आहे। तर जी लोक येतात बाहेर गावातून त्यांना कुठतर थांबवलं पाहिजे। आज मिरज शहरातील पुजारी चौक येथे कट्ट्यावर जे कामगार गवंड्याच्या हाताखाली काम करतात, मजूर म्हणून गवंडी काम करतात, असे जे स्थानिक मजुरीचे काम करणारे कामगार आहेत, ते आज त्यांचा प्रश्न घेऊन माझ्याकडे आले होते। मी त्यांची सर्व वस्तुस्थिती ऐकून घेतली। त्यानंतर मला असं दिसून आलं की कर्नाटकातून मिरज जंक्शन असल्यामुळं रेल्वेने कर्नाटकातली रायबाग, चिक्कोडी इकडचे जे मजूर आहेत, कामगार आहेत, ते या मिरजेमध्ये येतात आणि या पुजारी चौक असेल किंवा दत्त चौक असेल, या ठिकाणी कट्ट्यावर आपले कंत्राटदार असतील किंवा मेस्त्री गवंडी असतील, हे त्या कामगारांना कमी पैशामध्ये घेऊन जातात आणि कर्नाटकच्या लोकांना कमी पैशामध्ये काम करण्याची सवय पडल्यामुळं जे स्थानिक मजूर आहेत, स्थानिक कामगार आहेत, मिरजेतले, मिरज विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातले असतील किंवा आजूबाजूचे असतील, ह्या कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आज त्यांची घरं चालना झालेली आहेत, त्यांचे बँकेचे हप्ते असतील, मुलांचं शिक्षण असेल, हे सगळं उघड्यावर पडलेलं आहे। आज महत्त्वाचा विषय म्हणजे कर्नाटकातून जे असे कामगार मिरजेमध्ये येतात, एकतर ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, तसेच ते मिरजेमध्ये येतात आणि एखाद्या गवंड्याच्या हाताखाली एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी कामाला जातात, त्या ठिकाणी चोरीमारीचे प्रकारसुद्धा घडत आहेत। मोबाईल चोरीला जाणं, महिलांची छेड काढली जाणं, अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडत आहेत आणि कर्नाटकातल्या कामगारांना केलेली चूक अशी असेल, गुन्हा असेल, तर तिथला मालक येऊन मग त्या पुजारी चौकात थांबलेल्या आपल्या स्थानिक कामगारांना विचारणा करतो, तो यो कुठं आहे, तो कुठं आहे। त्यामुळं माझं या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुरेश खाडेंना एक आव्हान आहे, आपण कामगार मंत्री आहात, तुमच्या हातात सर्व कायदा करण्याचे अधिकार आहेत, त्यामुळं अशा पद्धतीच्या स्थानिक कामगारांच्यावर जो अन्याय होतो, तो कामगार आज अपेक्षेनं माझ्याकडे आलेला आहे आणि त्या कामगारांना न्याय देण्याचं काम तुम्ही करू शकता। राजकारण हा विषय बाजूला राहू दे, पण ह्या मिरजेतल्या मिरज विधानसभा क्षेत्रातल्या स्थानिक मजुरांना, कामगारांना न्याय देणं हे आपलं काम आहे। त्यामुळं एकतरी मिरजेतल्या स्थानिक कामगारांची एक आयडेंटिटी तयार केली जावी, ती मग कामगार विभागामार्फत असेल किंवा तुमच्या कुठल्या कल्याण मंडळाच्या मार्फत असेल, त्यांची नोंदणी करून मिरजेमध्ये एक त्यांचा किमान समान वेतन कायद्याखालचा पगार निश्चित केला पाहिजे। म्हणजे कर्नाटकातून येणारे कामगार हे कमी पैशामध्ये कोण घेऊन जाणार नाहीत, काहीतरी नियम बसेल। तसेच माझं महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे PI आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे PI यांना एक विनंती आहे की कर्नाटकातून जे कामगार हे दत्त चौक आणि पुजारी चौकात येतात, त्यांचं चारित्र्य पडताळणी किंवा त्यांची तपासणी व्हावी। हे कामगार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत का, यांच्याकडे हत्यार असतात का, हे महिलांची वरचीवर छेडछाड करतात का, अशा पद्धतीची पडताळणी करून त्या कामगारांना तुम्ही वेळ आळा घालणं गरजेचं आहे। अन्यथा मला मग इथल्या पुढच्या काळामध्ये पालकमंत्र्याच्या कार्यालयावरच आंदोलनाचा बडगा उभा राहावा लागेल, अशा पद्धतीचे मी आवाहन करतो। कामगार मिरज भागातील असून पुजारी चौक रेल्वे स्टेशन या कट्ट्यावरती काम करते। तर गेले अनेक दिवसापासून जे बाहेरगावातून कामगार येतात, जसे की कर्नाटकातून, ते येतात, कमी पैशामध्ये कामाला जातात, कमी पैसे घेऊनसुद्धा ते पाहिजे थोडं काम करत नाही, संध्याकाळी पुन्हा घरी जाण्याच्या गडबडीनं अर्धवट काम सोडून जातात आणि गेले कित्येक दिवस आपल्या भागातली कामगार जी काम भेटत नाही ती माघारी परत चाललेली आहेत। 1 महिन्यातून साधारण 4 ते 5 दिवस काम लागते, त्यामुळं कसं व्हायला लागले, हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आणि सगळ्यांचाच वांदे झालेलं आहे घर चालवण्यासाठी। त्यात घर भाडं, परत बचत गटाचे हप्ते, याकरता भरपूर म्हणजे त्रास व्हायला लागलेला आहे। तर जी लोक येतात बाहेर गावातून त्यांना कुठतर थांबवलं पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण मिळून साहेबांपाशी आलेलो आहोत। त्यांच्यामुळं आमच्यावरती उपासमारीची वेळ यायला लागलेली आहे। आता परिस्थिती अशी झाली आहे की बाहेरून येऊन चोऱ्यामाऱ्या करतात कामावरती, ते निघून जातात आणि तिकडची लोक येऊन आम्हाला विचारतात की कामावर कोण आलतं, कुठून आलता, काय होता, त्यांचं काहीसुद्धा समजत नाही, कारण ते इतर रहिवासी नाहीच आहेत मुळामध्ये, तर ते बाहेरचे आहेत, तर त्यांना थांबवलं पाहिजे कुठेतरी।